नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सुपर डुपर मस्त जुगाड शिकवणार आहे। ट्रिग्नोमेट्री आलं की याचा टेबल तर येतो, हे तुम्हाला माहीत चांगलं। आणि टेबल आलं की आपले 3 तेरा वाजतात, आपलं होतं कन्फ्युजन। काळजी करू नका, अख्खा टेबल पाठ करायची गरज नसते, कारण पेपरला हार्डली 1-2 क्वेश्चन असतात, तो अख्खा टेबल पाठ करायचं का? बिलकुल नाही। ऐका मस्त जुगाड। बापू आणि बाप्पी आपल्याकडे 5 फिंगर असतात। राईट हँड पकडला मी, 0 हा असतो 1 2 3 4 5, याला म्हणायचं 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90। परत ऐका, काय 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60 आणि कोण म्हणानो 90 डिग्री। एकदम सिंपल। साईन म्हणलं की च्या खाली म्हणजे बिलो फिंगर, सांगतो थांबा 2 मिनटं। कॉस म्हणलं की अबो फिंगर म्हणजे च्यावरती, कॉस म्हणजे करंगळी, लक्षात करंगळी, कॉस करंगळी, च्या खाली च्यावरती। मॅटर काय ऐका, मी तर तुम्हाला विचारलं साईन 30ची व्हॅल्यू किती, तर पहिलं काम पकडायचं 30 नंबरचा फिंगर पकडला ओके। साईन म्हणजे च्या खाली, याला सोडायचा च्या खाली, चहाच्या खाली नाही बे, च्या खाली म्हणजे याच्या खाली किती फिंगर आहे 1, किती फिंगर आहे 1, याचं घ्यायचं स्क्वेअर रूट, खाली लावायचा कोण 2, 1चं स्क्वेअर रूट 1/2। काही पण करा, समजा आपण घेतला कॉस 60, हा 60 वाला फिंगर आहे, 0 30 45 60। कॉस म्हणजे करंगळीच्या दिशेने जायचं, म्हणजे काय च्यावरती फिंगर, अबे याला पकडला, याच्या खाली हे 3 आहे, याच्यावरती हा 1 आहे, च्यावरती याला सोडला, च्यावरती किती फिंगर आहे, आठवलं वाटतं लहानपणा, 1 फिंगर, त्याचं घेतलं स्क्वेअर रूट अपॉन 2 म्हणजे किती रे 1/2। काही घ्या ना, कॉस 0 हा 0 डिग्री बिडा, कॉस काय म्हणतो च्यावरती, याला सोडला 1 2 3 4, 4ला टाकायचं कुठं, 4ला टाका स्क्वेअर रूट ऑफ 4 अपॉन 2 लावा, 4चं स्क्वेअर रूट 2/2 इक्वल टू वॉट 1। संपला विषय। चेक करा, कॉस 0 किती असतो बाप्पू 1 असतो। लय लोड घेऊ नका, फक्त जुगाड समजून घ्यायचा। समजा मी म्हणलं कॉस 90, हा पकडला 90, कॉस म्हणजे काय च्यावरती, च्यावरती, सलाच्या खाली वरती कोणीच नाही आहे, याच्यावरती कोणीच नाही, म्हणजे आन्सर इज 0। मी म्हणलं साईन 60 सांगा, 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60 डिग्री, कोण आहे साईन म्हणजे च्या खाली, च्या खाली, याला सोडला किती फिंगर आहे खाली 3, याला लिहायचं रूट ऑफ 3/2, आणि हेच त्याचं आन्सर आहे, कारण 3चं स्क्वेअर रूट नसतं। सिंपल आहे की नाही। मी म्हणलं साईन 90 सांगा, 1 2 3 4 5, हा होता आपला 90। साईन म्हणजे कुठं च्या खाली, बिलो फिंगर, किती फिंगर 4 फिंगर, त्याचं स्क्वेअर रूट लागलं, त्याचं स्क्वेअर रूट अपॉन 2, 4चं स्क्वेअर रूट 2/2 इक्वल टू वॉट 1। आणि सगळ्यात लास्ट सांगतोय महत्त्वाचा माणूस, साईन 45 किंवा कॉस 45 हे दोघं सेम असतात का बरं? अरे सोन्या, 0 डिग्री 30 डिग्री हा कोण आहे 45, ये च्या खाली पण 2 आहे आणि च्या वरती पण किती होते 2च होते, म्हणजे याचा अर्थ काय 45 साठी साईनची आणि कॉसची व्हॅल्यू सेम असते। ओके चला ऐका, 45 च्या खाली किती फिंगर आहे 2, च्यावरती किती फिंगर आहे 2, आपण 1 काढूया, साईन काढला, च्या खाली किती फिंगर आहे 2, त्याचं घेतलं आपण काय स्क्वेअर रूट अपॉन 2। फक्त माहिती पाहिजे आपण एक गोष्ट, जी म्हणजे काय, या 2ला आपण लिहू शकतो बाळांनो √2 इंटू किती बेटा √2, हा √2 कॅन्सल, किती उरलं रे 1/√2, 1/√2। हे बघा बाळांनो, साईनच्या 45ची व्हॅल्यू आणि कॉसच्या 45ची व्हॅल्यू कशी होती बाळांनो सेम। आता तिसरा कोण राहिला माहिती का टॅन, कारण एकदा हे 3 आले हे 3 आपोआप येतात, हो की नाही। चला टॅन कसं काढतात रे मग, तर टॅनचा सिंपलचा फंडा सांगतो मी। टॅनच्या वेळेस 2 लावायचा नाही, एकदा घ्यायचं बिलो फिंगर आणि एकदा घ्यायचं अबो फिंगर। म्हणजे काय हो, अरे ऐक ना बाप्पा, सांगतो ना राजा। मी म्हणलं सोन्या टॅन 30 किती, काय करायचं 0 डिग्री हा होता 30 डिग्री, च्या खाली आपण च्यावरती, च्या खाली आपण च्यावरती, च्या खाली किती होता 1, च्या वरती किती होता 3, मग इथं लिहायचं डबा स्क्वेअर रूट ऑफ 1/3, 1चं स्क्वेअर रूट 1, 3चं माहिती का नाही, खतम।
मी म्हणलं tan 60 काढा बरं. अरे सर किती सोपं आहे, आता आम्हाला खूप छान समजलंय. आता आम्ही असंच काढू. कसं ऐका 0 30 45 60 डिग्री. कोण विचारलं मी टॅन. टॅन काय, च्या खाली आपण च्यावरती, च्या खाली आपण च्यावरती. याच्या खाली किती फिंगर आहे, किती फिंगर आहे 3. च्यावरती किती फिंगर आहे, 1 फिंगर आहे. काय करायचं, च्या खाली आपण च्यावरती. शिकला आयुष्यात 3/1 म्हणजे 3 असतं. ह्याला √3. 3चं स्क्वेअर रूट माहितीच नसतं. कळलं का. सो tan 45 हे बघ, हे हल्लं रूट पकडला 45. च्या खाली किती फिंगर आहे 2. च्यावरती किती फिंगर आहे 2. 2/2 करायचं. 2/2 काय होणार 1 आणि 1चं स्क्वेअर रूट 1. अरे कॉमन सेन्स जरा हा मध्ये आल्यामुळे च्या खाली आपण च्यावरती केलं, हे डायरेक्ट कट होणार की नाही. हा होता tan 45. काही घ्या मला, काही घ्या, तुम्हाला प्रत्येकाची व्हॅल्यू सहज भेटते. एवढा टेबल पाठकाची बिलकुलच गरज पडत नाही. आय होप तुम्हाला आज मस्त जुगाड सर्वांना समजला असेल. जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.